लालपरी पुन्हा धावणार, पण यावेळी फक्त रस्त्यावर नाही तर प्रवाशांच्या मनातही. 1 मेपासून एस टीत मोठा बदल. आपली बस आपली सेवा या नव्या अभियानाची सुरुवात. मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा. महाराष्ट्रात प्रत्येक गावाशी, प्रत्येक कुटुंबाशी आणि लाखो प्रवाशांच्या भावनांशी जोडलेले एक नाव म्हणजे एस टी. आपली लालपरी. हीच लालपरी आता नव्या रूपात दिसणार आहे. प्रवाशांचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपली बस आपली सेवा हे विशेष अभियान जाहीर केले आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या मोहिमेची अधिकृत घोषणा केली आहे. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एस टी बसांची संख्या वाढत आहे, पण अपेक्षेप्रमाणे प्रवासी संख्या आणि महसूल वाढत नाही. म्हणूनच आता सेवेतून संस्कार आणि शिस्तीतून विश्वास हा नवा मंत्र दिला जाणार आहे. या अभियानांतर्गत चालक आणि वाहक हे केवळ कर्मचारी राहणार नाहीत, तर ते सेवक म्हणून काम करतील. बस स्वच्छ असेल, वेळेपूर्वी फलाटावर हजर असेल, गणवेश नीटनेटका असेल, प्रवाशांची वर्तन नम्र असेल. इतकंच नाही, बस सुरू होण्यापूर्वी चालक स्वतःची ओळख करून देईल, मार्ग थांबे आणि वेळ याची माहिती देईल. हा केवळ नियम नाही, तर प्रवाशांच्या विश्वासाचं नातं जोडण्याचा प्रयत्न आहे. प्रवाशांची जबाबदारी असणार आहे. या अभियानात प्रवाशांनी सहभाग होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बसमध्ये स्वच्छता राखा, मौल्यवान वस्तू स्वतः सांभाळा, मोठं सामान योग्य ठिकाणी ठेवा, NCMC कार्ड वापरा, ऑनलाईन आरक्षणाला प्राधान्य द्या. म्हणजेच प्रवास होईल अधिक सुरक्षित, अधिक सोयीस्कर आणि अधिक सन्मानजनक. तक्रारीवर उपाय काय? बस रद्द झाली, मार्गात अडथळा आला तर प्रवाशांना तात्काळ पर्यायी व्यवस्था दिली जाणार. तक्रार नोंदवली की फक्त फाईलमध्ये नाही तर लगेच त्यावर कारवाई होणार आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवली जाणार आहे. 1 मे 2026 पासून राज्यभर सुरू होणारे हे अभियान फक्त सेवा सुधारणा नाही तर एस टी आणि प्रवासी यांच्यातील नातं पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. लालपरीच्या चालकांना आता फक्त वेग नाही तर संवेदनाची नवी दिशा मिळणार आहे. आपली बस आपली सेवा हा मंत्र जर खऱ्या अर्थाने उतरला तर प्रत्येक प्रवासी फक्त प्रवास राहणार नाही, तो बनेल विश्वाचा, सन्मानाचा आणि समाधानाचा अनुभव. मी निलेश, तुम्ही पाहताय NPC मराठी.